खेळाडूंचं आपण करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे जॉईन झालेत प्रेक्षक त्यांचं सुद्धा आम्ही सरसे हार्दिक स्वागत अगदी करतोय. समर्थ लाईव्ह इव्हेंट्स रोशन म्हात्रे आणि त्यांची सर्व टीम टेक्निकल टीम अगदी सज्ज आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या फेरीतली तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम विघ्नहर्ता क्रिकेट टीम पोइंजे अशी दोन संघ आपल्याला उतरले गेले एकामेका विरोधात टाकले जातात. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्याला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आसरेवाडी टीम कडून रोशन माडिक. चेतनजी कोंडिलकर आणि मरिय ग्राफिक्स त्यांना विनंती की याव व्यासपीठावरती. पहिलाच बॉल श्री गणेश केला जातोय. सलामीची जोडी मैदानावरती सलामी वीर पवन आणि कौस्तुभ अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या बॉलवरती पवनने घेतले एक सिंगल. श्री गणेश केलं स्कोर कार्डवरती एक धाव फलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतो रोशन माडिक या गोलंदाजाला अगदी उंच खुऱ्याचा हा गोलंदाज आहे. कसा भिवले जेंडकडून मारा करण्यासाठी सज्ज आहे. हा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न विकेटकीपरच्या हातामध्ये. या चेंडूला फील्ड केलं जाईल आणि निर्धाव डॉट बॉल बीट केला. या चेंडूला अगदी स्लोवर चेंडू केला आणि थोडासा डीपमध्ये ठेवला, थोडासा शरीरापासून दूर आणि त्यानंतर विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉलच्या ठिकाणी सांगता होत्या ती क्रीडांगणावरती. धावफलकावरती धाव आहेत त्या सिंगल एक धाव आहे ती धावफलकावरती पाहायला मिळते. सेकंड अगदी बॉल थर्ड बॉल फेकण्यासाठी सज्ज. हा चेंडू बराच चेंडू बाहेर फेकला जातोय अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून बराच दूर फेकलाय आणि पंच नीरज कोंडिलकर आम्हाला सांगतात की हा चेंडू व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलची एक धाव जोडली जाईल, एक धाव प्राप्त होते ती टीम पोइंजे टीमसाठी. धावा लागतात त्या बिन बाद दोन धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. P1चा हाणामारे 38 सर्कलचं हे षटक वापरलं जातंय. गोलंदाज रोशन माडिक या गोलंदाजावरती विश्वास टाकला जातोय आणि रोशननं आतापर्यंत चांगले चेंडू फेकले जातात. एखादा चेंडू व्हाईट आला ना तरी चांगला चेंडू पुढचा टाकावा लागतो तो गोलंदाजाला. तो गोलंदाज आता प्रयत्न केले जातात रोशन माडिक या गोलंदाजाकडून. समोर उभा फलंदाज कौस्तुभ या फलंदाजाला आपण पाहतोय जो अगदी पॉवर प्लेच्या षटकासाठी या दोन खेळाडूंचा समावेश आला गेला आहे. पहिल्या ओव्हरसाठी जो पवन आणि कौस्तुभ या दोन खेळाडूंना पाहतोय. रोशन माडिकचा नेक्स्ट बॉल. हा चेंडू डीपमध्ये चेंडू ठेवले जात आहेत. काय गुणवत्ता आहे अगदी क्रिकेटमधले हे प्रणित खेळ झाला पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतो ना त्यावेळेस त्याच्या गोलंदाजाच्या माइंडमध्ये आहेत ना 12 चेंडू पाहिजेत. एखादा जर टानचा वापर फलंदाजाचा मुवमेंट बघून त्या चेंडूची अगदी माइंडमधून सेट आखणी केली पाहिजे. जसा मुवमेंट होते ना तसा अगदी वळण देणारे चेंडू फेकले जातात. हा चेंडू मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट, परंतु गोटीने या ठिकाणी चुकलाय. अगदी चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून आणि एक धाब्या वेगानं पूर्ण केली जाते. एक सिंगल आणि एक सिंगलच्या बरोबरीनं धाबसंख्या झाल्या ती 3. या धाबसंख्येवरती साबत पवित्रा घेतलाय तो. आता पोइंजे टीमनं टॉस जिंकला तो पोइंजे टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत तरी असुरळीत आहे की काय पोइंजे संघ हे दाखवले जात आहेत ते गोलंदाजी करणाऱ्या आसरेवाडी टीमच्या या गोलंदाजांकडून. फुल टॉस बॉल फ्रंट फुटला आले आणि खऱ्या अर्थानं बैठक शॉट मारलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे आलेला एक दमदार षटकार. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती. आता खराब चेंडू फेकला, त्या खराब चेंडूवरती उत्तर दिलं गेलं. ते फलंदाज पवनच्या बॅटमधून आपण पाहिला एक चांगला फटका. चांगला प्रयत्न करावा लागेल. रोशन माडिक नेक्स्ट बॉल फेकण्यासाठी सज्ज आहे. हा चेंडू डान्सिंग द ग्राउंड केल्याचा प्रयत्न आहे. चांगला फटका आहे परंतु थांबला तो संपला. दुसऱ्यावरती अवलंबला त्याचा कार्यबॉल खऱ्या अर्थानं बुडाला असा खेळ पाहायला मिळाला आणि चेंडू डोक्यावरून चाललाय 4 धाबसंख्येसाठी.
चे आलेले दोन मोठे फटके जिवारी लागले ते टीम आसरेवाडीला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावत संख्या झाली ती 13 या अंकावरती. महेशजी कोंडिलकर यांचं शुभागमन होतंय. सध्या सेंट्रल रेल्वे मध्ये काम पाहतायत, त्यांचं पण आम्ही सरसे हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. अगदी शांत आणि संयमी महेशजी कोंडिलकर यांचं शुभागमन होतं, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. प्रत्येकाचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. काय स्पर्धा पाहायला मिळते. अगदी मोठ्या स्पर्धेला अगदी फाईट करेल अशी रोनित कोंडिलकर आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. आमचे एक अपडेटर म्हणून नेहमी आम्ही त्यांच्याकडे पाहत आलो रोनित कोंडिलकर, पण ते सध्या कामाच्या पूर्णपणे अडकलेत कामामध्ये आणि तदनंतर वैवाहिक जीवनात अडकले आणि ते अपडेटिंगपासून थोडेसे लांब झाले. परंतु ते या ठिकाणी अगदी सूत्र हलवतात मर्याई क्रिकेट टीमचे, त्यांचंसुद्धा आम्ही करतोय सरशार्दे स्वागत. कारण त्यांनी टुर्नामेंट डिक्लेअर झाला त्यावेळा फोन केला होता, त्याच्यावर मध्ये भाष्य झालं आमचं, परंतु त्यानंतर काल रोनित कोंडिलकरवरती टाकला विश्वास त्यांनी, त्यांचं पण करतोय आम्ही सरसे हार्दिक स्वागत. जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे आलेले दोन मोठे फटके, थोडेसे धावांवरती वेग लावून दिला गेला तो विघ्नहर्ता क्रिकेट टीम या ठिकाणी पोइंजे टीमसाठी. आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला किमान 50+ धावसंख्येचा शोध घ्यावा लागेल, कारण विकेट फार टणक आहे. दुसऱ्या बाजूला आउटफील्ड फास्ट आहे, म्हणजे तुम्हाला पोषक होऊ शकते खेळाडूंसाठी ही विकेट. त्या अनुषंगानं तुम्हाला धावा कराव्याच लागतील. तर दुसऱ्या बाजूला आसरेवाडी टीमचे गोलंदाज आहे, त्यांना थोडीशी विचार करून गोलंदाजी करावी लागेल, कारण जर पोइंजे संघाकडे ताकद आहे. अगदी मिडल ऑर्डरचे खेळाडू सुद्धा चांगला खेळ साकारला त्यांनी, परंतु आज या मैदानावरती खेळ करत असताना यजमान संघ दोन्ही पाहायला मिळतात. एका बाजूला पनवेल परिसर, तर दुसऱ्या बाजूला खालापूर परिसरातील हा संघ. हा चेंडू गुडलेन स्पॉट्सवरती चेंडू फेकला. अनिकेत निकम जे आपल्याला पाहायला मिळतात सेकंड ओव्हर घेऊन येतात, त्यांच्या स्पेलमधलं षटक क्रमांक पहिलं फेकलं जाईल, तर या ठिकाणी आपल्या टीमसाठी दुसरं षटक फेकलं जाईल ते अनिकेत निकम यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आलाय, अगदी गती परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी रनअप फार मोठा आहे, परंतु जी टाकण्याची गुणवत्ता आहे ना, ती स्लोवर करण्याची गुणवत्ता ती दाखवली जाते आहे, ती अनिकेत निकम यांच्या माध्यमातून. पहिला डॉट आलाय. स्ट्रायकरवरती खेळाडू आपण पाहतोय कौस्तुभला. अप ट्रॅकर बॉल वायलीच्या दिशेने चेंडूला टोला दिला जातो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त एकच सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 14 या अंकावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पवन आणि कौस्तुभ अशी ही जोडी आहे. सुरुवात करणं सोपं आहे क्रिकेटमध्ये, तुमचं सातत्य टिकवणं फार गरजेचं असेल. तुम्हाला एक पार्टनरशिपची गरज असेल ती टीम पोइंजेला, पण दुसऱ्या बाजूला प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला प्रेक्षक बोलत असतील आसरेवाडी टीमचे की एका धक्का जर दिला तर कदाचित हे अगदी जे मोठं टार्गेट सेट करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते कदाचित थांबवू शकतो आपण आसरेवाडी संघ, हा विचार करत असेल प्रेक्षक वर्ग. परंतु आता बघूया अनिकेत निकम ज्याने आतापर्यंत 2 चेंडू सुंदर फेकलेत, ज्यामध्ये एक सिंगल धाव खर्ची केली आहे. 4 चेंडू या षटकातले अजूनही बाकी असतील. गोलंदाज तयार असे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी अगदी पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत. ट्रॅकर बॉल होता, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात आसरेवाडी टीमचे आकाश. सामर्थ्य घडवत असतं, परंतु आज संघर्ष करणं फार गरजेचं आहे दोन्ही टीमला. तो एका बाजूला वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी, तर दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता क्रिकेट टीम पोइंजेला पाहतोय. हा चेंडू फ्रंट फुटला आले, जागा बनवली गेली, स्लॉट मध्ये आलाय चेंडू. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला टोला दिला जातोय. एक बिग हिट षटकार. टोटल धावसंख्या झाली आम्हाला रोशन घरच सांगतायत 25 या धावसंख्येवरती धावून पोहोचलाय आता पोइंजे हा संघ. पवन जोपर्यंत मैदानावरती येतो तोपर्यंत डोके असू शकेल त्या आसरेवाडी संघापुढे. रोशनचे विकेट्स फार महत्वपूर्ण असेल, परंतु रोशन सारखा एक जर चमकला शेवटपर्यंत, जर चेंडूपर्यंत राहिला रोशनना आपला पवन, तर कदाचित पवन सारखा एक वादळ निर्माण करू शकतो तो पवन हा खेळाडू. कारण एक चांगल्या पोइंजे संघाचा एक धुरंधर आहे. पोइंजे संघाला बऱ्याचशा क्रीडांगणावरती त्यांनी तारलंय, अगदी पुढे नेलेच पोइंजे संघाला. तोच खेळ करतोय आता क्रीडांगणावरती पवन हा खेळाडू. आजी
अगदी बरसला जातोय. जसा चेंडू येतोय ना तसा त्याच्या जो क्षेत्र रिकाम आहे, जसा आलाय चेंडू त्याच बात्यामधून चेंडू उडवला जातोय. ही क्रिकेटमधले वापरलेली गणितं वापरली जात आहेत. ती फलंदाज पवन याच्याकडून दुसरं षटक प्रोग्रेसवरती अनिकेत निकमवरती आता आक्रमण चढवलं जात आहे. चौकार आला नशिबाचा. खऱ्या अर्थानं पोझिशनसाठी अगदी आकाशने केली चूक. तदनंतर घर फिरले की घराचे वासे फिरतात तशी परिस्थिती झाली गेली ती आता आसरेवाडी टीमची, जिथे चौकार आला तदनंतर आला षटकार. बॉल द्या बॉल मैदानावरती. षटकार येतो आणि या षटकाराच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या झाली ती 25 या अंकावरती. 25 धावांवरती जाऊन पोहोचले आता विघ्नहर्ता क्रिकेट टीम पोंजे. आपल्याला पाहायला मिळते, मी आधी जरूर उल्लेख केला, 50 धावसंख्ये अगदी 50 धावसंख्या उभारावी लागेल. प्लस धावसंख्या अगदी आपण जर पाहिलं 60 धावसंख्येचं टार्गेट उभारलं होतं. ते टीम मर्याई क्रिकेट टीम जांभिवलीनं अगदी 10 टीम आहे आजच्या दिवसामध्ये, ज्यामध्ये हाईट ज्याचा स्कोर असेल तो पुढे असेल याची पण आपण दक्षता घ्या. आणि हायस्ट स्कोर जर आपण आत्तापर्यंत जर पाहिला तर मर्याई क्रिकेट टीम जांभिवली टीमचा 60 धावसंख्या आहे. म्हणजे त्याच्यावरती धावा कराव्या लागतील त्या प्रत्येक टीमला. हा चेंडू डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न सफल ठरला जातोय. पवनच्या बॅट मधून येतोय दुसरा एक षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावरून. म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूत एक धाव सुद्धा न थँक्यू डीजे. खऱ्या अर्थाने एखादं क्रिकेट म्हटलं की एखाद्याने क्रिकेट गाजवलेला असतो तर कधी एखादा क्रिकेटपटू खऱ्या अर्थानं गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. असा खेळ दाखवतोय आता आसरेवाडी या संघ. हा चेंडू पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक याने चुकी केली जाते. झेलवरती यायला पाहिजे होतं डिस्कलेक्शन क्षेत्ररक्षकांना, परंतु थांबला जागेवरती. तदनंतर वेगाने धावत आला, तोपर्यंत वेल निघून गेली आहे. चेंडू चालला 4 धावसंख्येसाठी. चौकार. चेंडू सुंदर फेकले गेले. जशी स्ट्राईक रोटेट झाली, जसा पवन मैदानावरती स्ट्रायकरवरती आला तसा पवन वने अगदी वादळ निर्माण केले जाते क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल आणि केचा. हा चेंडू टपली दिली जाते. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, वेगाने धावत चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर जवळ या चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत फक्त एक डाव. शेवटच्या बॉलवरती आले सिंगल. पवननं ओळखलंय की आता आपण सेट झालोत क्रीडांगणावरती. विकेट्सवरती चांगले चेंडू येत आहेत, फक्त बॅटवरती चेंडू कन्वर्ट करायचे आहेत अशी परिस्थिती ओळखली गेली. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्वतःवरती विश्वास टाकला. शेवटच्या बॉलवरती आले सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर तब्बल धावसंख्या झाली आहे 36 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 36 धावा आहेत त्या धावफलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 7 चेंडू आणि 28 या धावसंख्येवरती खेळत आहेत ते पवन आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक असतील पहिले सत्र संपायला, परंतु 12 चेंडूवरती मोठे कसे आक्रमण होईल हे प्रयत्न चालू असतील ते पोंजे टीमचे. तर डॉट पर्सेंटेज वाढवावी लागतील त्या आसरेवाडी टीमला. नवनाथजी कुंडिलकर यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. त्यांचं नुकताच शुभागमन झालंय, त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या वतीनं आम्ही विनंती करतोय. आयोजक खऱ्या अर्थानं वाट पाहत आहेत. नवनाथजी कुंडिलकर यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 36. येणारे 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जाते गोलंदाजाला आकाश यादव, ज्याने सोडला विकेट किपरच्या पाठीमागे. चौकार चुकी केली, परंतु आता तो चौकार ची आठवण करावी लागणार आकाश यादव यांना, की कारण 4 आले तदनंतर स्ट्राईक रोटेट आणि पवननं केलं आक्रमण. ही षटक निर्णायक टाकावं लागेल आसरेवाडी टीमसाठी. पुलटाच बॉल होता, बॅटवरती व्यवस्थित कन्वर्ट होत नाही. निराश पाहायला मिळतोय पवनला. तोपर्यंत शॉट थर्डमॅन जवळ या चेंडूला फील्ड केलं जाईल. स्ट्राईक रोटेट होते आणि एक डाव्या चेंडूवरती घेतली जाते एक सिंगल. आणि एक सिंगलच्या बरोबरीनं आता 37वी धाव जोडली जाईल, ती प्राप्त होते या स्कोर कार्डवरती. तिसरं षटक या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज
आपल्याला पाहायला मिळत आहे ते आकाश यादव. पहिल्याच बॉलवरती सिंगल कर्जी केली जाते. पहिले 2 चेंडू प्रत्येकानं सुंदर फेकले गेलेत रोशन घरत. मग आपण जर पाहिलं रोशन महाडिकनं पहिले 2 चेंडू सुंदर फेकले, अनिकेत निकमने पहिले 2 चेंडू सुंदर फेकले, तदनंतरचे चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळाले. हे क्रिकेटचे अगदी गणित आपल्याला पाहायला मिळेल. डीप मिड विकेटचं क्षेत्ररक्षक वेगानं धावत येत आहेत आणि हे झेल सोडलं जात आहे. अगदी चुका आणि वारंवार चुका होत आहेत आसरेवाडी टीमकडून. या चुका तुम्हाला क्रिकेटमधून बाहेर निघतं, एक पाऊल मागे टाकतं, हे सुद्धा ओळखलं पाहिजे. अगदी बॉडी बॅलन्स करायला वेळ मिळाला होता प्रणित कोंडिलकर. चेंडू बराच वेळ हवेत होता, तुम्हाला बॉडी बॅलन्स करायला बराच वेळ होता, परंतु तुम्हाला बॉडी बॅलन्स जरी झालं असलं तरी झेल सोडलाय. जातो डीप विकेटच्या क्षेत्ररक्षकाकडे. आपण जो पाहतो क्षेत्ररक्षक ऋषभ निकम. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश यादव. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला चेंडू होता, परंतु थोडासा बाहेर फेकला जातोय. वाईट बॉल. अवंतरची एक धाव जोडली जाईल. अगदी शांत क्रिकेट पाहायला मिळतं. एका बाजूला टीम आसरेवाडी येतं, दुसऱ्या बाजूला पोइंजे असं संघ खेळ करताना पाहायला मिळतंय. गुणवत्ता आपल्याला पाहायला मिळते, चांगली गुणवत्ता आहे पवनकडे, ती गुणवत्ता सिद्ध केली जाते ती या क्रीडांगणावरती. हा चेंडू फ्रंटफुटला आले. क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहेत, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू अर्धोरप जातोय. 4 धाब संख्येचा चौकार. गोलंदाज तयार. गोलंदाज आपण पाहतोय आकाश यादवला चौकार आलाय. पुढचा बॉल. हा चेंडू थोडासा डीप मध्ये ठेवलाय, परंतु शरीरापासून दूर. पुन्हा एकदा नीरज कोंडिलकर आमच्या दिशेने वळताय, सांगतात हा चेंडू वाईट बॉल. वाईट बॉलची एक धाव अजून एक जोडली जाते. धावफलकावरती धाबा लागल्या जात आहेत त्या. एक टाकली का 43 43 रन्स. तिसरं षटक प्रोग्रेसवरती. डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. 44 झाल्यात, माफ करा, 44 धाबा धावफलकावरती. राऊंड विकेट. हा चेंडू अगदी जंप लगावून चेंडूला उडवलं जाईल. क्षेत्ररक्षक पॉइंट मधून चेंडू येतोय डीप पॉइंट. क्षेत्ररक्षक तोपर्यंत वेगानं धावत येत आहे, तोपर्यंत या चेंडूवरती चौकार येतो. या 4 धाब संख्येचा आलेला हा चौकार. जे 4 धाबा येतात या मॅच मध्ये. अगदी मोठी धाव संख्या येते की काय, परंतु फुलटॉस बॉल. दांडी गुल होते. पवन या खेळाडूची पहिला दे धक्का टीम पोइंजेला. धावफलकावरती धावा आहेत त्या 48 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ज्याने विकेट्स मिळवले. अडचण निर्माण झाला असता तो पूर्णपणे तळ ठोकून होता. पवन सारखा एक घातक खेळाडूला बाद केलं गेलाय. खऱ्या अर्थानं फुलटॉस बॉल होता, परंतु टायमिंग नियंत्रण बिघडलं आणि त्या चेंडूवरती बाद झाले गेले. हा चेंडू वेगानं धावत आले नाही क्षेत्ररक्षक, तोपर्यंत वेळ मिळाला चेंडूला अगदी ट्रॅव्हल करण्यासाठी. षटक क्रमांक तिसरं संपलंय आणि धाव संख्या झाली ती 52 धाबा लागल्या धावफलकावरती. शेवटचा स्लॉगर आणि थोडंसं चर्चासत्र होतं. जास्त धाव संख्या त्यांना क्वालिफाय असेल या पहिल्या राऊंडसाठी.
याची सेकंड राऊंडसाठी याची पण आपण दक्षता घ्या. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धाबा आहेत त्या 52. आता थोडंसं वेल घेतला जातोय क्रीडांगणावरती. या वेलेमध्ये आता काहीतरी आसरेवाडी टीमला करावं लागेल. एखादा निर्णायक षटक अजूनपर्यंत वाट पाहतोय अगदी प्रेक्षक वर्ग आसरेवाडी टीमचा, परंतु निर्णायक षटक पिकला जात नाही आहे. मी जरूर उल्लेख केला 2 चेंडू सुंदर आलेत प्रत्येक षटकामध्ये. आधी आपण पाहिलं रोशन माडिकनं 2 षटकामध्ये 2 चेंडूवरती फक्त 1 धाव खर्च केली होती पहिला बॉल. तर नंतर अनिकेत निकम 2 चेंडूवरती पहिल्या 1च धाव खर्च केली होती. तसंच तिसरं षटक फेकलं गेलं त्या आकाश यादवने, त्यांनी 2 चेंडूवरती 2 धाव खर्च केल्या होत्या. म्हणजे पहिले 2 दुहेरी आकडा हा खऱ्या अर्थानं लाभदायक आहे की काय आसरेवाडी टीमसाठी हे स्कोर कार्ड दाखवून जातोय. परंतु आता येणारं स्लॉगवरचं षटक जो फक्त आक्रमण म्हणून तो षटक ओळखला जातो, त्या षटकामध्ये आता करावा लागेल प्रयत्न. आकाश गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषभ या गोलंदाजाला पाहतोय. शेवटचं स्लॉगवरचं षटक आपण कासप व्हिलेज एंडकडून मारा करण्यासाठी गोलंदाज अगदी तयार आहे, कारण या षटकामध्ये धावांमध्ये ब्रेक लावून ठेवावा लागेल तो या गोलंदाजाला. परंतु जो सलामीला आलेला फलंदाज आहे पवन बाद जरी झाला असला तरी कौस्तुभ आणि तिसऱ्या क्रमांकावरचा समीर याने अगदी चौकारानं सुरुवात केली गेली आहे. हा चेंडू आडव्या बाटनं या चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. चुका आणि चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. प्रणित कोंडिलकर, तुमची एक चूक तुम्हाला काही घडू शकतं क्रीडांगणावरती. एखादी चूक तुम्हाला पुढच्या चेंडूवरती षटकार मारण्याची धमक खेळाडूंकडे आहे. हे क्रिकेटमध्ये अशा चुका जर झाल्या तर तुम्हाला त्या मॅचमधून त्या स्पर्धेमधून 1 पाऊल मागे टाकावं लागतं. हे ओळखावं लागेल ते आता आसरेवाडी टीमला. धावफलकावरती धाबा लागल्या जात आहेत. त्या 53 अंकावरती. नेक्स्ट बॉल. हा चेंडू अपट्रॅकर बॉल आहे. सिलिमिडॉन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट मिड विकेट जवळ. या चेंडूला क्षेत्ररक्षक फील्ड करणार वेगानं धावत येतात. ही धाव धोक्याची होऊ शकते, परंतु या चेंडूवरती दोन्ही फलंदाज सुरक्षित वेगानं धावून पूर्ण केल्या जातात. 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या झाली आहे ती 55 अंकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमधले. आणि स्ट्रायकांवरती खेळाडू समीरला हाणण्याचा जास्त प्रयत्न चालू आहेत. ते फलंदाज कौस्तुभ या फलंदाजाचा. कौस्तुभ खेळतोय फक्त 4 या धावसंख्येवरती 8 चेंडूवरती. तर टोटल धावसंख्या झाली ती 55 अंकावरती. समीर चांगला प्रदर्शन दाखवतोय. 6 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 बॉलवरती चांगली चेंडूची चांगली इनिंग साकारली गेली ती 37 या धावसंख्येची पवन. परंतु आता प्रयत्न करावे लागतील ते गोलंदाज ऋषभ या गोलंदाजाला. शेवटचं स्लॉगवरचं षटक. 2 चेंडूचा खेळ संपलाय. राऊंड विकेट. हा चेंडू समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आलेत. तोपर्यंत पुन्हा एकदा तिसरा झेल या ठिकाणी सोडला जाईल. कठीण तर झेल होता या चेंडूवरती, परंतु चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले त्या क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावा मिळतील. टोटल आले ती 57 अंकावरती. 57 धावा धावफलकावरती लागले. 3 चेंडू आणि 3 चेंडू जर डॉट आले तर कदाचित चांगली धावसंख्या असेल तांबिवली टीमची, परंतु अशक्य असेल, कारण 3 चेंडूवरती एखाद मोठा फटका अगदी मारू शकतात हे 2 खेळाडू. कारण मिडल ऑर्डरचे अगदी तिसऱ्या क्रमांकावरचे खेळाडू फार डेंजर असतात. आपण नेहमी उल्लेख करत असतो तो डेंजर खेळाडू आपण म्हणून पाहतोय ते फलंदाज समीर या खेळाडूकडे. 8 या धावसंख्येवरती खेळत आहेत. तर टोटल 57 धावा आहेत त्या धावफलकावरती. राऊंड विकेट. हा चेंडू फुलटॉस बॉल फटका फसलाय. चेंडू आवेत आहे. क्षेत्ररक्षक 2-2 3-3 धावत आलेत, परंतु लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने झेल कॅरी केलाय. फलंदाज समीर बॅक टू द पॅव्हिलियन. एन्जॉय करतात कासपचे, त्यांना सुद्धा आपण त्यांचं सुद्धा आपण सरसे हार्दिक स्वागत करूया या ठिकाणी. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अगदी बरेचसे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेत, त्यांचं आपण सरसे हार्दिक स्वागत. कारण घर बसल्यास प्रेक्षक या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. समर्थ लाईव्ह इव्हेंट्स. गोलंदाज तयार आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 57 धावा आहेत त्या धावफलकावरती. हा चेंडू अगदी अंगावरती आदळला जातोय चेंडू विकेट किपरच्या. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 1 या धावसंख्येच्या बरोबरीनं 58 धावा धावफलकावरती लागल्या जातात. शेवटचा बॉल आहे फॉर
फर्स्ट इनिंग अगदी शेवटचा बॉल 58 धावा आहेत धावपलकावरती या चेंडूवरती. आणि आपण जर पाहिलं तर हा चेंडू खऱ्या अर्थानं डोले बंद करून असेल मर्याई क्रिकेट टीम जांभिवली, कारण 60 धावा होत्या ते जांभिवली टीमच्या 59 म्हणजे 60 करायच्या होत्या अगदी जामंडोली टीमला. परंतु या चेंडूवरती काय घडलं जाईल, या चेंडूवरती काय निकाल येऊ शकतो, कदाचित मोठा फटका लागवण्याचा मनसुबा असू शकतो तो गोलंदाज कौस्तुभचा, कारण त्याला माहिती आहे मोठी धावसंख्या उभारू शकतो आपण. गोलंदाज तयार, हा चेंडू उडवलाय. जर हा झेल घेतला तर धावसंख्या कमी असेल, परंतु हा झेल सोडला तर कदाचित ही धावसंख्या उच्चांक असेल. सुटकेचा निश्वास टाकला प्रणित कोंडिलकर यांनी. परंतु 59 धाबा जशी सुरुवात पवनने केली तशी सुरुवात आसरेवाडी टीमकडून जर झाली तर कदाचित ही मॅच सोपी असेल आसरेवाडी टीमला, की दुसऱ्या बाजूला पोंजे टीम पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1-2 धक्के देऊन आसरेवाडी टीमचे 1-2 महत्त्वाचे खेळाडू बाद करून या मॅचमध्ये पुन्हा ही मॅच आपल्या बाजूने घेणार, की दुसऱ्या बाजूला आसरेवाडी टीम या मॅचमध्ये शेवटपर्यंत झुंज देणार या ऐकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा बोलतोय. शुभमजी म्हात्रे जे मायक्रोफोनवरती जॉईन होतील. तत्पूर्वी विनंती असेल नेक्स्ट मॅचची अनाउन्समेंट. अजय 11 उसराई देवलोली आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सहकार नगर खोपोली परिसरातील तो संघ. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं. दुसऱ्या सत्रासाठी असतील शुभमजी म्हात्रे. तोपर्यंत ऐकूया समुद्र संगीत. उरसाई देवळोळी टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी या लगेचच. नेक्स्ट मॅच आहे तुमची दुसरी इनिंग दुसऱ्या सत्राला इथून सुरुवात होतीये. 24 चेंडू आणि आसरेवाडी टीमला 59 धावसंख्येची गरज आहे. 59 धावा बनवायचे 24 बॉलवरती. दुसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं तर मर्याई जांभिवली टीमनं 59 धावा जमवल्या होत्या आणि 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं ते चावंडोळी टीम समोर. परंतु या मॅच मध्ये पोंजी टीमनं 58 धावा जमवल्यात. 1 धाव त्यांची कमी आहे. कदाचित अजून 2 सामने बाकी आहेत. 2 सामन्यांमध्ये कुठल्या टीमनं जर 59च्या पुढे 60 धावा जर जमवल्या तर त्या संघाला बाय दिली जाईल. परंतु आतापर्यंत तरी आपण बघतोय जांभिवली संघ या ठिकाणी 59 धावा त्याने जमवल्या होत्या. तो संघ सध्या तरी पुढे. 59 धावसंख्येची गरज आहे 24 बॉलवरती. दुसऱ्या इनिंगला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती येतो पहिलं षटक टाकण्यासाठी पोंजी टीम कडून. त्यानंतर सन्माननीय नवनाथजी कोंडिलकर साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. मर्याई क्रिकेट संघ जांभिवली यांच्या वतीने तुमचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी खूप मोठी टुर्नामेंट आपण बघतोय. मर्याई क्रिकेट संघ जांभिवली यांच्या वतीनं
4 दिवसीय टुर्नामेंट मर्यादित चषक 2024चं हे भव्य दिव्य असं पर्व, एक दिमागदार आयोजन. अगदी ज्या आपण मोठमोठ्या टुर्नामेंट बघत असतो लाख रुपये 1.5 लाख रुपयाच्या, तशी ही टुर्नामेंट अगदी चांगलं आयोजन मर्यादित क्रिकेट संघ जांभिवली यांच्या वतीने या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 25,000 रुपये, द्वितीय पारितोषिक असेल 12,500 आणि चतुर्थ पारितोषिक असेल 12,500 रुपये. चांगली टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील पहिली फेरी आणि पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती. सांघिक पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन विनायक. राईट आर्म राऊंड द विकेटनं पहिला बॉल. पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू. लेफ्ट आर्म गोलंदाज, डावकुऱ्या हाताचा हा गोलंदाज विनायक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय आणि पहिला चेंडू येतोय हा निर्धाव. 24 चेंडू 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक मोठी धावसंख्या चेस करायची आहे. मागील मॅच मध्ये देखील आपण बघितलं 24 बॉल 59 धावा जमवल्या होत्या जांभिवली टीमनं. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो सामना जांभिवली टीमनं मात्र 30 धावांना जिंकला होता. इथून जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अगदी यॉर्क पद्धतीचा हा चेंडू होता. ऑफसाईडला ऑफस्टम्प चेंडू आणि इथून या चेंडूवरती कुठल्याच प्रकारची धाव मिळत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 चेंडू आणि दोनही चेंडू आले ते निर्धाव. पहिले षटक आपण बघतो मॅग्नेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे. या षटकामध्ये 2 फिल्डर आहेत, 30 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला 2 फिल्डर तैनात केलेत आणि बाकी फिल्डर हे 30 सर्कलच्या आतमध्ये. जबरदस्त फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, बॅक टू दी बॉलर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून षटकार येतोय अनिकेतच्या बॅट मधून. 6 धावा. आणि 6 धाव्यांच्या मदतीनं असरेवाडी टीमचा मात्र अकाउंट ओपन झालंय. 6 धावा. इथून ऑफसाईड ऑफस्टम्प चेंडू टाकण्याच्या नादात आपण बघतोय वाईडच्या बाहेर एक्स्ट्रा धाव मिळतीये. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. एका एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं 7 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात त्या असरेवाडी टीमच्या. प्रथम पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितलं तर पोंजी टीमच्या खेळाडून 11 आणि 37 धावांची बॅटिंग केली होती. अगदी चौफेर फटकेबाजी पवनच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली होती. लोअर फुल टॉस होता कव्हरच्या वरतून. फिल्डरला चकवून बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून येतोय हा चौका. ठोसा ठोसा असं प्रतिउत्तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनिकेतच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात त्या असरेवाडी टीमच्या. चांगला फटका आहे. कव्हर आणि पॉइंटच्या फिल्डरच्या हाताला बॉल लागतोय, परंतु एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव जीव घेणी ठरू शकली असती असरेवाडी टीमसाठी, परंतु इथून 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं गुड रन इन बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात अनिकेत निकम या फलंदाजानं आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं 13 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. ते 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 13 धावा धाव फलक्यावरती. अगदी चांगला स्ट्रोक लगावला होता. फिल्डरच्या हाताला बॉल लागून मात्र या षटकातील हा शेवटचा बॉल. अगदी मिड ऑनचा फिल्डर बॉल वरती. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी थोडीशी चुकी जर झाली असती या बॉलवरती तर या चुकीचं रूपांतर मात्र 4 धावेत झालं असतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिलं षटक मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली असरेवाडी टीमची ती बिनबाद 14 धावा.
पहिल्या ओव्हरनंतर 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. सलामीची फलंदाज आपण बघतोय अनिकेत आणि आकाश ही ओपनिंग पेअर आसरेवाडी टीम कडून मैदानात खेळ करते. साही चेंडू आपण बघितलं तर अनिकेत या खेळाडूंना मात्र खेळलेत. अजून तरी आकाशच्या वाटेला चेंडू काही आळे नाहीये. 6 चेंडू आणि 14 धावींवरती अनिकेत निकम हा खेळाडू मात्र बॅटिंग करतोय. 18 बॉल 45 धाव संख्येची गरज आहे. आव्हान तसं कठीण आहे, परंतु या स्पर्धेमध्ये आपण बघतोय चांगल्या चांगल्या मोठमोठी धावसंख्या पण होताना पाहिली आहे. अगदी पहिल्या इनिंगमध्ये देखील भरपूर धावा होत आहेत. तेवढ्या धावा सेकंड इनिंगमध्ये चेस देखील होत आहेत. आता चेसिंग करण्याची बारी येते आसरेवाडी टीमची, परंतु कशी ही मॅच होईल ते पाहणं गरजेचं असेल. कारण 18 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज. चांगली सुरुवात झाली आहे आसरेवाडी टीमची. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. लेफ्ट आर्म गोलंदाज या ठिकाणी बॅटची लीडिंग एज लागून बॉल शॉट थर्डमॅन मध्ये जातोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव मात्र पहिल्या बॉलवरती मिळतीये. सिंगलच्या मदतीनं 15 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. भावेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला गोलंदाज आपण बघितला तो देखील डावकुऱ्या हाताचा गोलंदाज होता. हा देखील डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. दोन्हीही लेफ्टी गोलंदाज पोइंजी टीम कडून या ठिकाणी वापरण्यात येत आहेत. लेफ्ट आर्म उफुरत विकेटनं. आकाशसाठी हा चेंडू अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आकाशचा आणि इथून निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. निर्धाव बॉल जसे जसे येत जातील तसे तसा प्रेशर दबाव वाढत जाईल तो आसरेवाडी टीम वरती. कारण 59 धावा चेस करायच्या, एक मोठी धावसंख्या चेस करायची आहे. फुल टॉस होता, परंतु फटका फसला जातोय. मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती पोहोचतोय. इथून पहिला धक्का लागतो आसरेवाडी टीमला आकाशच्या स्वरूपात. इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या पोझिशनसाठी रोशन महाडिक. अगदी चांगला खेळाडू या टीमचा. पहिलं षटक त्यानं टाकलं होतं. फार वेगाने त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये थोडीशी पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी त्यानं केली आहे, परंतु आता ती गोलंदाजीची भर त्याला या मॅच मध्ये करता येणार नाहीये, कारण तो देखील बाद होतोय. बॅक टू बॅक 2 धक्के मिळत आहेत. मैदानावरती स्वप्नील खोपकर. अगदी अनिकेत निकमनं चांगली फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली होती. त्यानंतर मात्र तो नॉट स्ट्राईक एंड वरती गेला आणि स्ट्राईक एंड वरती आलेला फलंदाज आकाशनं पहिला निर्धाव चेंडू खेळला. त्यानंतर डॉट आणि त्यानंतर मग बॅक टू बॅक गेल्यात 2 विकेट. 15 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून भरपूर धावा बनवायचे तिथून. अनिकेत निकम वरती आता जिम्मेदारी असेल टीमची. स्वप्नील खोपकर हा नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज भावेश या गोलंदाजाची. सुराईक चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी पाहायला मिळते भावेशची. अचूक टप्पा, परफेक्ट वेग आणि चांगली दिशा त्याची या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक निर्धाव चेंडू पडला जातोय या षटकातील.
या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 5 चेंडू आणि अवघी 1 धाव खर्च केली आहे गोलंदाजानं. शेवटचा बॉल या षटकातील. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मिस हिट होतोय, डायरेक्ट हिट, परफेक्ट गोटी नेम आणि मोठा धक्का मिळतोय रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज अनिकेत निकम बॅक टू दी पवेलियन. बारा चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक षटकामागे 22.00च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत आता असरेवाडी टीमला. अनिकेत निकम सारखा एक चांगला खेळाडू मात्र शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. समीर येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय, क्लासिकल स्ट्रोक, लॉंग ऑनच्या वरतून बॉल जाईल सीमा पार, षटकार. च्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, परंतु दुसरा चेंडू मात्र या गोलंदाजानं फार चांगला टाकलाय. निर्धाव बॉल येतोय. 44 धावा 12 बॉलवरती पाहिजे होत्या. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. 10 चेंडू आणि आता 38 धावसंख्येची गरज. इथून खूप टप्प्याचा चेंडू होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती, परंतु आणखीन एक निर्धाव बॉल मात्र या मॅच मध्ये पडला जातोय. 9 चेंडू आणि आता 38 धावसंख्येची गरज आहे. फार कठीण आव्हान येऊन ठेपलंय ते असरेवाडी टीमसाठी. 9 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. सुराईक चेंडू कमबॅक, पुनरागमनाचं षटक या ठिकाणी पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. आणखीन एक निर्धाव बॉल पडला जातोय. सलग बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू फेकलेत गोलंदाज समीर भिंगारे या गोलंदाजानं. 8 चेंडू आणि इथून 38 धावसंख्येची गरज. या ठिकाणी आपण बघतो फटका फसला जातोय. फटका फसला नाहीये तर फटका यशस्वी ठरलाय. लॉंगॉनच्या वरतून षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून. षटकातील हा शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 32 धावसंख्येची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे, कोणीही सामना जिंकला नाहीये. इथून फ्लाइंग स्लीप मध्ये चेंडू जात असताना एक सिंगल धाव शेवटच्या बॉलवरती होईल कंप्लीट. आणि आता 6 बॉल शेवटचे शिल्लक, शेवटचं षटक शिल्लक आहे आणि 31 धावसंख्येची गरज आहे. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच साठी देवलोली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे या आपण टॉस करण्यासाठी.
कुठे आहेत? कधी आहे? आजचे का कार्य बोले का? दिगोडे कोणाची? मोठ्याची का त्या सुरतची? प्रॉम्बी नाही रे ते एवढं खास. कोण तो आपला? कोहली. कोण बॉलर आहे हा? प्रणय. 6 चेंडू 31 धावसंख्येची गरज. गोलंदाज येतोय या प्रणय गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 31 धावा बनवायचे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज स्वप्नील. 2 षटकार मागील ओव्हरमध्ये त्याचे पाहायला मिळालेत. इथून या सामन्यामध्ये सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 5 षटकार मारावे लागतील. परंतु पहिल्या बॉलवरती दांडी गोल, बॅटची कडा आणि चेंडू मात्र जातोय यस्टन वरती. फलंदाज होतोय बाद. सामना जवळ आपण बघतो आता पोंजे टीमच्या बाजूने मात्र झुकलाय. या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 30 धावा बनवायचे आहेत. प्रत्येक बॉलवरती 10 धावा. शॉर्ट पद्धतीचा हा चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट आणि वेगानं थ्रो झालाय. सिंगल धाव मिळते या चेंडूवरती. 2 चेंडू आणि आता 29 धावसंख्येची गरज. एकतर्फी सामना या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. आजचा हा पहिला दिवस आहे. मर्याई चषक 2024चं हे भव्य दिव्य पर्व. या पर्वातला आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील तिसरा सामना पोंजे आणि आसरेवाडी. नेक्स्ट मॅच असेल देवलोली आणि सहकार नगर खोपोली. शॉर्ट ऑन पूल, चांगला फटका. शेवटला का होईना परंतु येतो हा षटकार. 6 धावा.